नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 75,967, निफ्टी 22,945 तर बँक निफ्टी 49,087 वर बंद झाले. मंगळवारच्या दिवसभराच्या व्यवहारामध्ये FII ने 3,937.80 कोटींची विक्री केली आहे, तर DII ने 4,759 कोटींची खरेदी केली आहे. पिरामल फार्मा लिमिटेड कंपनीच्या तुर्भे प्लांटला USFDA कडून 6 आक्षेप प्राप्त झालेत. मंगळवारी कंपनीचा शेअर 1.30% घसरणीसह 197 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ऑरोबिंदो फार्मा कंपनीच्या उपकंपनीच्या आंध्र प्रदेश युनिटला USFDA ने 5 आक्षेप जारी केलेत. मंगळवारी कंपनीचा शेअर 0.27% घसरणीसह 1,164.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. लार्सन अँड टुब्रो कंपनीने L&T स्पेशल स्टील्स अँड हेवी फोर्जिंग्स मधील उर्वरित 26% हिस्सा 170 कोटींना अधिग्रहित केलाय. मंगळवारी कंपनीचा शेअर 0.057% घसरणीसह 3,220 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स कंपनीला 166 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 4% घसरणीसह 367 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीला ब्रेथवेथ अँड कंपनीकडून 689.76 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 3.68% घसरणीसह 677.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. NHPC लिमिटेड भारतातील सर्वात मोठी जलविद्युत उत्पादक कंपनी आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 2,170 मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. याशिवाय कंपनी 2,000 मेगावॅट क्षमतेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला अरुणाचल प्रदेशमधील सुबानसिरी जलविद्युत प्रकल्प देखील कार्यान्वित करणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजकुमार चौधरी यांनी दिली आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 0.56% घसरणीसह 72.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. RVNL कंपनीला रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी कर्नाटक कडून 554 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह 333 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने ब्रिदर ट्रान्सको लिमिटेडचे 6.52 कोटींना अधिग्रहण केले आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 1% वाढीसह 265 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने लिव्हिंगस्टोन सोबत मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पासाठी करार केला आहे. या पुनर्विकास प्रकल्पाची एकूण किंमत 1,650 कोटी इतकी आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह 345 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इन्फोसिस IT क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसने लुफ्तांसा ग्रुप आणि लुफ्तांसा सिस्टीम्स सोबत एक रणनीतिक दीर्घकालीन सहकार्याची घोषणा केली आहे. या सहकार्याचा उद्देश विमान वाहतूक क्षेत्रातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि इनोव्हेशनचा वेग वाढवणे हे आहे. लुफ्तांसा सिस्टीम्स आणि इन्फोसिस बेंगळुरूमध्ये एक डेडिकेटेड ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर स्थापणार आहे, ज्याचा मुख्य उद्देश लुफ्तांसा ग्रुपच्या सॉफ्टवेअर आणि उत्पादन विकासास चालना देणे हे आहे. मंगळवारी इन्फोसिसचा शेअर 0.31% वाढीसह 1,848 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. DCX सिस्टीम्स कंपनीला केबल आणि वायर हार्नेस असेंब्लीसाठी 24.51 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे. लॉयड मेटल्स कंपनीला त्रिवेणी अर्थ मूव्हर मधील 79.72% स्टेक 70 कोटींना घेण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टरची मंजुरी मिळाली आहे. रेन इंडस्ट्रीज कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. कंपनीचा तोटा 154.94 कोटी इतका झालाय, तर कंपनीचे उत्पन्न कमी झाले आहे, मात्र मार्जिन वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी बरोबर PLI योजनेअंतर्गत 10 GWH ACC साठी करार केला आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने उशक्काल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सोबत करार केला आहे.